आपण जाणू आता. आज आपण आलो वाघोली येते, बघू शकता तुम्ही वाघोली आहे. आणि आपण समस्या जाणून घेऊ शकतो की हॉटेलवाल्यांची किती समस्या आहेत ते बघू शकता लाईव्ह. दादा मला सांगा दादा, तुमचा आता आपलं जे सिलेंडर आहे ते मागल्यामुळे किंवा आता सिलेंडर डायरेक्ट बंद झालं वाटत, तर तुम्हाला समस्या काय काय? म्हणजे आपण हॉटेल लाईनला ब्लॅकने सिलेंडर चालवतो. आता काय झालं, ब्लॅकने सिलेंडर द्यायची बंद केली, त्यामुळे आपल्याला सिलेंडर भेटत नाही. त्यामुळं हॉटेल लाईनची एवढी समस्या झाली की जे नाश्ता आपण जर तयार करायचे त्याचे रेट वाढवायला लागले सगळ्यांना. सगळ्या हॉटेल लाईनचे रेट वाढलेले आहेत आणि सगळ्यात मोठा फटका हा बसतो की जे आपले कस्टमर होते ते आपल्यापासून तुटत चालले. तर यात काही ना काहीतरी फरक पडला पाहिजे. गॅसवरून आपण आता शेगडीवर आलेलो आहे, म्हणजे स्टोवर आलेलं आहे. डिझेलवर आपण आता सध्या आपलं हॉटेल चालवत आहे. तर ते जर असंच कायमस्वरूपी चालू राहिलं तर आपल्याला आपलं हॉटेल पण चेंज केलं जायला लागेल. आणि तुमची समस्या काय आहे सरकारनं, काय म्हणजे मान्य आहे सगळ्यांची? सरकारला तर मान्य आहे की सिलेंडर लवकर चालू व्हावे, कारण की या गॅसवर म्हणजे आपण स्टोवर जे काम करतो ते स्टोवर आपलं हॉटेल चालणार नाही आणि आपल्या ग्राहकांना पण योग्य असं जे आपण बेनिफिट भेटणार. त्यामुळे लवकरात लवकर सिलेंडर चालणार नाही. आणि सध्या तुम्ही जे समजा आता सिलेंडर असते तर तुम्ही भाव वाढले का चहाचे किंवा सगळीकडे काय झालं, हॉटेलला सगळीकडे भाव वाढवायला लागले, कारण की आपल्याला परवडत नाही. ते सिलेंडर मागं आपल्याला जेवढं काही व्हायचं तेवढं आपल्याला स्टोव मागं निघत नाही, कारण जे दिवसाला कमीत कमी 200 ते 300 डिझेल जातं. ते आपला 1100चं सिलेंडर आपल्याला 10 ते 15 दिवस जातो. हाच फरक आहे की आपल्याला परवडत नाही, त्यामुळे आपली सगळ्याची दर वाढवायला लागणार. दादा तुमच्या दुकानाचं नाव काय दादा? आपलं दुकान नाव सुकुलचा, बस स्टँडचं नाव आहे.